नमस्कार मित्रांनो, आजचा विषय खूप लोकांच्या आयुष्याशी जोडलेला आहे. कधीकधी आयुष्यात असा काळ येतो की मनात फक्त एकच विचार चालू असतो. कर्ज, घराचे कर्ज, व्यवसायाचे कर्ज, लोकांकडून घेतलेले पैसे, बँकेचे हप्ते आणि मग मनात एकच प्रश्न उभा राहतो, यातून बाहेर कसं पडायचं? रात्री झोप लागत नाही, मनात भीती असते, उद्या काय होईल याची काळजी असते. काही लोक तर इतके तणावात जातात की त्यांना जगण्याचीही इच्छा राहत नाही. पण मित्रांनो, याच ठिकाणी एक मोठं सत्य आहे. स्वामी समर्थ म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे वाक्य फक्त शब्द नाहीत, हे लाखो भक्तांच्या आयुष्याचं सत्य आहे. संकट काय येते? स्वामी समर्थ सांगतात, जीवनात संकट येणे म्हणजे शिक्षा नाही. संकट म्हणजे जीवन आपल्याला काहीतरी शिकवत असतं. कधी आपण चुकीचे निर्णय घेतो, कधी परिस्थिती आपल्यावर येते, पण संकट म्हणजे शेवट नाही. स्वामी समर्थांच्या आयुष्यात अनेक लोक आले जे पूर्णपणे कर्जात बुडाले होते, सगळीकडे निराश झाले होते. पण जेव्हा त्यांनी स्वामींच्या चरणी शरणागती घेतली, त्यांच्या आयुष्यात बदल सुरू झाला. स्वामी समर्थांचा एक चमत्कार. अक्कलकोटमध्ये एक व्यापारी होता. त्याचा व्यवसाय पूर्णपणे बुडाला होता. घर विकण्याची वेळ आली होती. लोक दररोज पैसे मागायला येत होते. तो पूर्णपणे तुटून गेला होता. एक दिवस तो अक्कलकोटला गेला आणि स्वामी समर्थांच्या चरणी बसला. तो रडत म्हणाला, स्वामी, माझ्यावर खूप कर्ज आहे, मला काहीच मार्ग दिसत नाही. स्वामी समर्थ शांतपणे त्याच्याकडे पाहत होते आणि त्यांनी फक्त एकच वाक्य सांगितलं, काळजी करू नकोस, सर्व ठीक होईल. त्या माणसाला सुरुवातीला विश्वास बसला नाही, पण काही दिवसात एक जुना व्यवहार अचानक सुरू झाला. त्याला मोठी ऑर्डर मिळाली आणि हळूहळू त्याचं कर्ज कमी होत गेलं. स्वामी समर्थ काय सांगतात? स्वामी समर्थ म्हणतात, जेव्हा माणूस संकटात असतो तेव्हा त्याने 3 गोष्टी कधीही सोडू नयेत. 1. श्रद्धा. श्रद्धा म्हणजे देवावर पूर्ण विश्वास. परिस्थिती कितीही कठीण असली तरी मनात विश्वास असावा की एक दिवस सगळं ठीक होईल. 2. धैर्य. कर्ज असताना मन खूप घाबरतं, पण स्वामी समर्थ म्हणतात, धैर्य सोडू नका, कारण घाबरलेलं मन कधीच योग्य निर्णय घेऊ शकत नाही. 3. प्रयत्न. फक्त देवावर सोडून चालत नाही, प्रयत्नही करावे लागतात. स्वामी समर्थ म्हणतात, देव मार्ग दाखवतो, पण चालायचं काम आपल्यालाच करावं लागतं. कर्जातून बाहेर पडण्यासाठी स्वामी समर्थांचा उपाय. स्वामी समर्थांच्या भक्तांनी एक साधा उपाय सांगितला आहे. दररोज सकाळी किंवा संध्याकाळी 11 वेळा म्हणा, श्री स्वामी समर्थ. मनापासून म्हणा. हळूहळू मन शांत होईल आणि विचार स्पष्ट होऊ लागतील. अजून एक महत्त्वाची गोष्ट, कर्ज असताना माणूस खूप चुका करतो, घाईत निर्णय घेतो, नवीन कर्ज घेतो आणि अडचण वाढते. स्वामी समर्थ सांगतात, घाई करू नका, शांत मनाने विचार करा. प्रत्येक समस्या एक दिवस संपते. स्वामी समर्थांचा संदेश. स्वामी समर्थ नेहमी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे वाक्य फक्त भक्तांना धीर देण्यासाठी नाही, हे जीवनाचं सत्य आहे. कधी देव आपली परीक्षा घेतो, पण परीक्षा संपल्यानंतर यशही देतो. शेवटचा संदेश, जर तुमच्यावरही कर्ज असेल किंवा जीवनात अडचणी असतील तर निराश होऊ नका, कारण आजचा अंधार उद्याच्या प्रकाशाची सुरुवात असते. स्वामी समर्थांवर विश्वास ठेवा, प्रयत्न करत राहा आणि मनात नेहमी म्हणा, श्री स्वामी समर्थ. जर तुम्ही स्वामी समर्थांचे भक्त असाल तर कमेंटमध्ये नक्की लिहा.
श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि अशाच आध्यात्मिक व्हिडिओसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा.